मनसे नेते संदीप देशपांडे बोलतात, आपण थेट जाऊयात। त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कुठेही 3 भाषा अनिवार्य आहेत असं हिंदी असं कुठेही त्या NEP मध्ये म्हणजे नॅशनल एज्युकेशन जे धोरण आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं नाहीये। मग जे शैक्षणिक धोरणात नाहीये ते राज्य सरकार का करत आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या दिवशी आपल्याशी बोलताना असं म्हणाले की केंद्राने जे नवीन धोरण दिलंय त्या धोरणामध्ये 3 भाषा अनिवार्य आहेत। मुळात हेच गोष्ट देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलतायत, याची पालकांनी नोंद घेतली पाहिजे। याचं कारण असं, त्या संपूर्ण धोरणामध्ये 3 भाषा तुम्ही राबवायच्या की नाही राबवायच्या शालेय शिक्षण धोरणामध्ये याचा निर्णय त्या राज्यांनी तिथल्या संस्कृतीप्रमाणे घ्यावा असा स्पष्ट उल्लेख पान क्रमांक 13 आणि पान क्रमांक 14 वर आहे आणि तो आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी दाखवलेला आहे। मग असं असताना ही जाणीवपूर्वक सक्ती का केली जाते? बरं, जेव्हा अनिवार्य शब्द आला त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याचा विरोध केला। आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरले, पण तो अनिवार्य शब्द काढून आड मार्गाने पुन्हा तीच हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारकडनं होताना दिसतोय। तो आता कसा होताना दिसतोय? तर तुम्हाला हिंदी व्यतिरिक्त कुठली वेगळी भाषा शिकायची असेल तर तुम्ही 20 लोकांचा एक गट तयार करा असं राज्य सरकारचं म्हणणं आहे। तर मुळात महाराष्ट्रामध्ये जर मराठी येते, आम्हाला इंग्रजी येते, तर मग 3री भाषा पहिलीपासून मुलांवर का लादली जाते हा आमचा प्रथम प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये जे शिक्षण धोरणाचा अभ्यास करतात त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांनी पण वारंवार हे सांगितलं की लहान मुलांना 3ऱ्या भाषेची सक्ती करण्याची गरज नाही, त्यामुळे त्यांची भाषा बिघडू शकते। हे जे तज्ज्ञ आहेत या शिक्षण क्षेत्रातले, मग ते रमेश पानसेंसारखे तज्ज्ञ असतील, आमचे दीपक पवारांसारखे भाषेचे तज्ज्ञ असतील, या सगळ्यांनी हे सांगितलंय। पण हे सांगून सुद्धा सरकार सक्ती करतंय, याच्यामध्ये काय राजकारण आहे आपण ओळखून घ्या। बरं, तुम्हाला राजकारण करायचं, माझं फडणवीस साहेबांना आव्हान आहे, तुम्हाला राजकारण करायचं करा, पण ते राजकारण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।